नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का? जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषणं, निबंध, छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर. ही मराठी बोधकथा आहे बरं का. तर लक्षपूर्वक ही बोधकथा ऐका बरं का. तर चला पाहूया सिंह आणि उंदराच्या गोष्टीला. एकदा काय झाले, एका घनदाट जंगलात एक मोठा सिंह झोपलेला होता. तो दिवसभर शिकारी करून दमला होता, म्हणून एका झाडाखाली तो शांत झोपला. तेवढ्यात एक लहानसा उंदीर तिथे खेळत आला. तो उड्या मारत धावत सिंहाच्या अंगावरून गेला. सिंह झोपेतून जागा झाला आणि रागाने गरजला, कोण माझ्या अंगावर उड्या मारतय? त्याने आपल्या पंजाने उंदराला पकडलं. उंदीर घाबरला आणि विनवणी करू लागला, मला सोडून द्या महाराज, मी खूप लहान आहे, पण एक दिवस मी तुमचं उपकार नक्की फेडेल. सिंह हसला आणि म्हणाला, एवढा छोटासा उंदीर माझी मदत काय करणार? पण त्याला त्या छोट्या जीवाचं धैर्य आवडलं, म्हणून त्याने त्याला सोडून दिलं. काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. तो जोर जोराने गरजू लागला. आवाज ऐकून तोच उंदीर तिथे आला. त्यानं जाळं चावून चावून तोडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात सिंहाला मुक्त केलं. सिंह म्हणाला, धन्यवाद मित्रा, तू आज माझं प्राण वाचवलंस. उंदीर म्हणाला, माझं वचन मी पाळलं ना. दोघेही आनंदाने जंगलात निघून गेले. या गोष्टीचा बोध पहा मुलांनो. लहान असलो तरी आपण मोठ्यांची मदत करू शकतो, कोणालाही कमी लेखू नये. तर अशा प्रकारे आपली आजची उंदीर आणि सिंहाची गोष्ट संपली. मुलांनो, तुम्हाला ही आजची गोष्ट आवडली का? जर आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.